जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी चौकशी करून त्यांना शासकीय योजनेत बडतर्फ करा अशी भाजपा सेवा प्रकोष्ठाचे सहसंयोजक हर्षवर्धन खोब्रागडे आमरण उपोषण करायला बसले आहे। शासनाच्या वतीने उमेद अभियान हे गावातील ग्रामीण गरजू SC/ST महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी काम करते। ग्रामीण भागातील ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवणे हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवस कार्यक्रम सुद्धा लखपती दीदी या विषयाचा समाविष्ट केला आहे। सदर संकल्पनेची अंमलबजावणी ही उमेद अभियानातील अधिकारी प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती या महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सोडून त्यांच्या जमापुंजीवर आपल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी घेऊन अधिकारांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असून SC/ST मागासवर्गीय महिलांना वंचित ठेवून जातीवादी भेदभाव करत असून त्यांना प्रगतीपासून वंचित राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे। आपल्या पदाचा गैरवापर करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून प्रभाग संघ व ग्राम संघाचे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असून आपल्या कार्यालयीन कामामध्ये जातीभेद शासकीय कागदपत्रातील अफरातफर करीत असल्यामुळे त्यांनी खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी घेऊन खोब्रागडे आमरण उपोषणाला बसले आहेत। आज मी हर्षवर्धन खोब्रागडे भाजपा सेवा प्रकोष्ठ जिल्हा सहसंयोजक जिल्हा परिषदच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवनोन्नती अभियान उमेदच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांची रीतसर मी 7 पानी तक्रार मुद्देनिहाय तक्रार जिल्हा परिषद CO यांना दिली होती। त्यांनी आपल्या विभागामध्ये आपल्या पदाचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या ठेकेदाराच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केल्याबाबतची मी तक्रार 7 पानी तक्रार जिल्हा परिषद CO यांच्याकडे दाखल केलेली होती। परंतु 15 दिवस 1 महिना लोटूनही या तक्रारीवर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोटीस किंवा प्रचारण केल्या नसल्यामुळे आम्ही आज शासनाच्या या धोरणाच्या विरोधात आणि प्रीती देशमुख यांच्यावर कारवाई होण्याबाबत साखळी बेमुदत साखळी उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत। माझ्यासोबत बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल मोड आहे, त्यासोबतच निलेश मेश्राम, हरीश राऊत हे सगळं माझे सहकारी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत। जोपर्यंत प्रीती देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून भ्रष्टाचार केल्याबाबत व आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याबाबत त्याच्यावर फौजदारी चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करत नाही आणि त्यांना सेवेतून शासकीय सेवेतून बडतर्फ करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असंच चालू राहणार आहे।